नमस्कार, स्टार इंडिया वन मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची प्रमुख माहिती। शिरूर श्रीगोंदा रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम बेलवंडी जवळ निकृष्ट। डीएलसी नंतर 2च दिवसात पीक्यूसीचा घाट। शासकीय अभियंत्यांकडून कंत्राटदाराचे बिल रोखले। शिरूर जवळील बेलवंडी फाटा ते श्रीगोंदा या अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामात प्रचंड अनियमितता समोर आली आहे। बेलवंडी येथील नदीपासून ते HP पेट्रोल पंपापर्यंत रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमधून केला जात आहे। सुमारे 200 कोटी रुपये खर्चून होत असलेल्या या महामार्गाच्या कामात कंत्राटदाराकडून सर्व नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे चित्र दिसत आहे। रस्ते बांधणीच्या शासकीय नियमानुसार DLCचा थर दिल्यानंतर तो पूर्णपणे सुकण्यासाठी आणि त्याची मजबूती वाढवण्यासाठी किमान 7 दिवसांचा कालावधी देणे आणि त्यावर मुबलक पाणी मारणे बंधनकारक असते। मात्र कंत्राटदाराने कमालीची घाई करत सर्व नियम धाब्यावर बसवले। CCTV फुटेजमध्ये दिसत असल्याप्रमाणे येथे 14 जून रोजी रात्री 9 वाजता DLC करण्यात आले आणि अवघ्या 2च दिवसात म्हणजेच 16 जून रोजी रात्री त्यावर PQCचा मुख्य सिमेंटचा थर देण्यात आला। त्यामुळे रस्त्याच्या दर्जाबाबत आणि कंत्राटदाराच्या हेतूवर स्थानिक नागरिकांकडून मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे। यावेळी कार्यकारी अभियंता इम्रान शेख यांच्याशी फोनवर संपर्क केला असता त्यांनी दखल घेतली असून कंत्राटदाराने 150 मीटरच्या पॅचवर हे काम केले आहे। काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांनी हे काम केल्याचे सांगितले असून असे असले तरी नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या दिसत असल्याने कंत्राटदाराला या भागाचे बिल मिळणार नाही। सध्या हे संपूर्ण काम आमच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून पुढील चौकशी अंती योग्य ती कारवाई केली जाईल अशी प्रतिक्रिया फोनद्वारे दिली। कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होऊनही जर सर्वसामान्य जनतेला अशा निकृष्ट दर्जाच्या रस्त्यावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागणार असेल तर या कामावर देखरेख ठेवणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत। या गंभीर अनियमिततेची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। प्रतिनिधी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन न्यूज मराठी, श्रीगोंदा। एकीकडे राज्य सरकारकडून उत्तम प्रकारचे सिमेंटचे रस्ते बनवले असल्याचा दावा होत असताना जर वास्तव जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं रस्ते बनवताना नियमांना हरताळ फासल्याचं या ठिकाणी दिसत आहे। आपण आहोत बेलवंडी जवळील जाणारा हा नवीन रस्त्याचं या ठिकाणी काम चालू आहे। परंतु जर आपण आज पाहिलं तर ह्या पाठीमागे जो रस्ता झालेला आहे तर हा दिनांक 16 जून रोजी ह्या रस्त्यावरती PQCचं काम करण्यात आलं आहे। परंतु या रस्त्यावर DLCचं काम झालं आहे तो दिनांक 14 जून रोजी DLCचं काम करण्यात आलं आहे संध्याकाळी। परंतु DLC झाल्यानंतर या ठिकाणी जवळपास 7 दिवस यावरती पाणी मारणं गरजेचं आहे जेणेकरून DLC मजबूत होईल। त्यानंतर PQCचा थर देणे गरजेचं होतं। परंतु या ठिकाणी कंत्राटदाराकडून या ठिकाणी 16 तारखेला मध्यरात्री या ठिकाणी हे PQC करण्यात आले आहे। परंतु यामुळे DLCचा जो थर आहे तो मजबूत या ठिकाणी झालेला नाहीये। या संदर्भात आपण याचे जे अभियंता आहेत इम्रान शेख म्हणून त्यांच्याशी आपण संपर्क साधला होता। त्यांनी एकटं सांगितले की या रस्त्याच्या संदर्भात हे काम अंडर ऑब्झर्वेशन ठेवलेलं आहे आणि ह्या रस्त्याचं जे भागाचं जे बिल झालेलं आहे हे बिल आम्ही हे बिल देणार नाही, या ठेकेदाराला देणार नाहीये। जवळपास 150 मीटरचा पॅच या ठिकाणी तो ठेकेदाराने केले असल्याचा शेख यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। परंतु अशा प्रकारे जवळपास 1 किलोमीटरचं काम झालेलं नागरिकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आज आपल्याकडे जो CCTV फुटेज आलेला आहे त्या CCTV फुटेजमध्ये स्पष्ट या ठिकाणी दिसत आहे की दिनांक 14 जून रोजी या ठिकाणी DLC झालेला आहे आणि 17 तारखेला पहाटे या ठिकाणी PQC करण्यात आलेला आहे। परंतु 2 दिवसानंतर PQCचा घाट कशामुळे घातला या ठिकाणी हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे। गुणवत्तेचा जे अहवाल आहे तो या ठिकाणी जनतेसमोर येणार आहे का, हा देखील या ठिकाणी प्रश्न उपस्थित होत आहे। सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन न्यूज, श्रीगोंदा। तुम्हाला व्हिडिओ पाठवले होते नाही का ते DLC PQCचे? हा, ते तुम्ही पाहिले सर? हो पाहिले मी। ते 150 मीटर 1.5 किलोमीटर सांगता तुम्ही, 1.5 नाही 150 मीटरचा पॅच आहे आणि त्याच्यात त्यांनी ते जी काळजी घ्यायला पाहिजे होती ती घेतली असं त्यांनी सांगितलं, तरी मी त्याला अंडर ऑब्झर्वेशन ठेवलाय। साहेब त्यांनी मान्य केला 1 किलोमीटर नाही आहे, 150 मीटरचा पॅच होता
आणि काहीतरी टेक्निकल अडचण आली म्हणून त्यांनी ते तसं केलेलं आहे. पण त्यांनी ते केल्या अगोदर जे टेक्निकल बाबी दक्षता घ्यायला पाहिजे होती ती घेतली आहे त्यांनी. त्याला आमच्या अथॉरिटी इंजिनियरने पण विटनेस केलेला आहे. तरी मी त्याला सांगितलं आहे की याचं बिल तुला मिळणार नाही, हे अंडर ऑब्झर्वेशन राहील. नाही आता याच्यामध्ये तुम्ही सर पाहिलं की सीसीटीव्ही फुटेज तुम्ही बघितले, हा सीसीटीव्ही फुटेज तुम्ही सर हो, पाहिले ते त्याच्यामध्ये. मी नकारत नाही आहे ना. हा मग त्या तारखेवाईज आहे आणि अजून एक कॅमेऱ्याचं फुटेज अहो तुम्हाला साहेब, मी काय बोलतोय, त्यांनी जे टेक्निकल म्हणजे मनाई म्हणजे एकदम मनाई असा नाही आहे. ते काही IRC मध्ये पण लिहिलेलं आहे की काही कारणास्तव आपल्याला करायचं असेल तर करू शकतात, प्रोव्हाइडेड दॅट काही अटी व शर्ती त्याला पाळावं लागतात. ते त्यांनी पाळलेलं आहे असं त्याचं म्हणणं आहे. आमच्या अथॉरिटीने त्याला विटनेस केलेला आहे. तरी मी त्याला त्या भागाचा पेमेंट दिलेला नाही आहे आणि त्याला सांगितलं आहे अंडर ऑब्झर्वेशन आहे. ओके, म्हणजे सदरचं काम जे तुमच्या अंडर ऑब्झर्वेशन सध्या अजून आहे. हा, अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.